AR News 24. नांदेडच्या उमरी तालुक्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर माधव विभुते यांच्या परी हॉस्पिटल या नूतन इमारतीचे उद्घाटन जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शेतकरी नेते मारुतराव कवळे गुरुजी, भाजप नेते बालाजी बच्चेवार, राष्ट्रवादीचे शिरीष गोरठेकर, कैलास गोरठेकर यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा असते, एवढी पवित्र सेवा अन्य दुसरी कोणतीही नाही, असे खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले। तर मारुतराव कवळे गुरुजी यांनी गोरगरिबांची सेवा करण्याचा ज्यांनी विडा उचलला अशा डॉक्टर माधव विभुते यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे असे म्हणाले। नांदेड शहरापेक्षा अतिशय सोयीस्कर पद्धतीने सर्वांना परवडणारे उमरी येथील परी हॉस्पिटल असल्याचे बालाजी बच्चेवार म्हणाले। तर आमचे घराणे कोणालाही वाऱ्यावर सोडत नाही, तर त्यांच्या प्रगतीला पूर्वीपासूनच चालना देण्याची आमच्या घराण्याची पद्धत आहे, असे शिरीष भाऊ गोरठेकर म्हणाले। मी ज्या गावात राहिलो, ज्या तालुक्यात वाढलो, त्या तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा करायची आहे, अशी जिद्द धरून मी इथपर्यंत पोहोचलो, असे डॉक्टर माधव विभुते म्हणाले। AR न्यूजसाठी माधव बैलकवाड, नायगाव, नांदेड। डॉक्टर माधव संभाजीराव विभुते, गोरठा उमरी। आज परी मॅटर्निटी अँड नर्सिंग होम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा 30 बेड हॉस्पिटलचा या ठिकाणी नुकताच आदरणीय महेश अण्णा आठवले आमच्या गोरठा दासगणुक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्या हस्ते, सोबतच आदरणीय खासदार बंडू पाटील चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। सोबतच उपस्थित आमचे शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर, कैलास भाऊ देशमुख गोरठेकर, सुभाष अण्णा गोरठेकर, भाऊसाहेब अण्णा गोरठेकर आणि पूर्ण गोरठेकर परिवार, सोबतच त्यांचे आमचे शशिकांत ढपाटे साहेब, जयत साहेब, डॉक्टर इसनकर साहेब आणि इतर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज नुकतंच या ठिकाणी उद्घाटन आपल्या या परी मॅटर्निटी अँड नर्सिंग होमचं झालेलं आहे। या ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी एवढं मोठं हॉस्पिटल करणं ही सोपी गोष्ट नव्हती, पण वडिलांचं छत्र हरवल्यामुळं आणि वडिलांना आपल्याला पुरेशी सुविधा, आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे वडील वारले याचं शल्य माझ्या मनात कुठंतरी होतं आणि याची जाणीव मला माझ्या आईनं करून दिली आणि आईनं अत्यंत कष्टातून मला शिकवलं आणि त्या शिकल्यामुळं आपण डॉक्टर व्हायचं आणि आपल्या वडील ज्या आजारामुळे वारलेत तो आजार किंवा तशा पद्धतीचे रुग्ण बिना औषधाशिवाय आपल्याला कोणी राहू नये यासाठी मी तालुका स्तरावर ट्रीटमेंट करण्याचा पूर्ण निर्णय घेतला। माझे मामा मला यासाठी मदत केली, शेळगावचे पुंडलिकराव पाटील आहे आणि यामुळं आज या ग्रामीण भागामध्ये, उमरी सारख्या तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आपण 30 बेडचं हॉस्पिटल केलोय। 2 ICU आहेत, एक 3 बेडचं मेल ICU, एक 3 बेडचं फिमेल ICU, नॉन AC रूम, जनरल रूम, सुपर डिलक्स रूम, AC डिलक्स रूम या पद्धतीचं हॉस्पिटल म्हणजे या नांदेड जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर असलेलं फार कमी बोटावर मोजण्या इतके हॉस्पिटल असतात, त्यापैकी एक हॉस्पिटल आहे। आज मला सार्थ अभिमान आहे की या सगळ्या गोष्टी आपण शून्यातून विश्व निर्माण केल्यासारख्या आहेत। सर्वसाधारण व्यक्ती आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि हे आज रुग्णालय, आज मला याची थोडंसं दुःख पण आहे की माझे वडील या ठिकाणी नाहीत किंवा वडिलाचा फोटो सुद्धा माझ्याजवळ नाही, पण तो फोटो फक्त आपण स्कॅन करून आपण घेतलेला आहे। आज वडिलांना आणि कैलासाची बापूसाहेब देशमुख गोरठेकर साहेबांना हे हॉस्पिटल समर्पित करून गरीब रुग्णांसाठी या हॉस्पिटल आपण उद्यापासून, म्हणजे आज सुरू झालेला आहे, उद्यापासून ऍक्टिव्हली वर्क क्लास आपण स्टार्ट करणार आहोत। आणि मी ग्रामीण भागातील उमरी तालुका असो, नायगाव तालुका असो बाजूचा आणि धर्माबाद तालुका असो, भोकर तालुका असो, या भागातील सर्व जनतेला मी आवाहन करतो की कमीत कमी दरामध्ये मी निश्चितच तुम्हाला चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो। माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि मला तुम्ही दिलेलं प्रेम याच्या जीवावरच हे हॉस्पिटल आहे आणि भविष्यातही ते राहणार आहे। ते रुग्णालय स्थलांतरित झालेलं नाही। कसं आहे, मी तिथे किरायाच्या जागेमध्ये त्या ठिकाणी 6 वर्षापूर्वी दवाखान्यामध्ये होतो। आदरणीय संजीव अण्णा सवई साहेबांनी आपल्याला ते दवाखाना मला किरायानं दिलेला होता। त्या ठिकाणी आपण परी मॅटर्निटी नर्सिंग होम 10 बेडचं हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी केलं। ते आता उमरीत होतं आणि हे आता गोरट्यात आहे आणि न्यू बिल्डिंग आहे, त्यामुळे स्थलांतरित आपल्याला म्हणता येणार नाही। हे न्यू बिल्डिंगच आहे, नवीनच आहे, त्यामुळे याला स्थलांतरित म्हणता येणार नाही, फक्त जागा आपण बदलली। त्यामुळं बाकी सगळ्या गोष्टी नवीनच आहेत आणि काही प्रश्न नाही। आता कसं आहे, जागा कमी पडते, वाढती लोकसंख्या आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि लोकांना गरज आहे आणि आवश्यक पण आहे ना। आज वाढत्या आरोग्याच्या समस्या आहेत, त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आलेलो आहोत नवीन आपल्या बिल्डिंग, स्वतःच्या बिल्डिंग मध्ये। Okay.